का नाही, कुणाला पाठीशी घालताय? यात ज्यांनी ज्यांनी सगळं अट्रॉसिटी पासून जी पार्श्वभूमी खंडणीची सगळे त्यामध्ये मोक्यामध्ये आले पाहिजेत, ही आमची या ठिकाणी भूमिका आहे. थांबा जरा सर, लवकर उरका म्हणलं मी उरकीत नसतो. चांगलं बोलतोय, आहेत लय पक्षाचे लोक बसलेत, सगळ्याचे नेते ह्याच्यात असतात. अरे राष्ट्रीय अध्यक्ष आहे मी, 36 जिल्ह्यात संघटन आहे, 4 राज्यात संघटन आहे. या वाल्मिक कराडला परळीच्या बाहेर कोणी ओळखीत नाही. त्या दीपक केदारला इकडे बिदर मध्ये गेलं तरी फोटो काढते. आणि हे असणार मी बोलणार आहे. या ठिकाणी ते लक्ष्मण हाके नावाचं एक आलेलं आहे, मला चॅलेंज केलंय काल. केदार म्हणे मला अडवून दाखव. अरे तू भांडण करायला छिकडोय तो भांडकुदळ बाई, आम्हाला वेळ नाही तुला अडवायला. ना अडवायला तू कोण गेला? अरे अडवायचं असेल तर आम्ही तिकडे पंतप्रधानाला अडवू, मुख्यमंत्र्याला अडवू, सरकार मधल्या लोकांना अडवू. अरे तुझ्यासारखा चिरकुट टिकुजीराव कोण गेला तुला अडवायला? मी म्हणलंय तू मोर्चे काढून दाखव. आता एक धनगर समाजाचा ढाल्या वागाला, त्यांनी ज्या पद्धतीने उत्तर दिलंय, आता जर हाके घराच्या बाहेर आले तर समजायचं की हे फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचं नाहीच. एवढं बोलल्या आणि आम्हाला दरवेळेस सांगितलं जातं की खैरलाजी मध्ये कोण होते, खैरलाजी मध्ये कोण होते. लक्ष्मण हाके, मी या ठिकाणाहून एक इशारा देतोय की पुस्तक काढा, तिथले डिटेल काढा. भंडारामध्ये कोणत्या जातीचे लोक होते आणि कोणत्या जातीच्या लोकांनी ते केलंय ते तुम्ही फिमत असेल तर पुढे आणा. कशाला जाती ते निर्माण करताय? अरे या महाराष्ट्रात गुन्हा गोविंदानी राहू द्या, या महाराष्ट्राला गुन्हा गोविंदानी जगू द्या. तुम्ही कुणाला या ठिकाणी जातीवादाच्या विळख्यामध्ये टाकून मारताय, प्रतिमोर्चे काढताय. लाज वाटली पाहिजे या प्रतिमोर्चे काढणाऱ्याला. त्या दिवशी पैठणला अण्णा होते, तिरक्या डोळ्याचा चांगला समाचार घेतला. तवापासून गडी काय दिसा नाही, तरी बी मला वाटतं उद्या येईल. टकमक टकम बगन. हा हा हा. अरे कुठं बोलतो, काय बोलतो, लय अवघड आहे हो. म्हणजे मिळालं की पळालं, हे थांबलं पाहिजे. हे कलाकार बाईच आणले आमच्या अण्णाच्या माग. अण्णा बी माफी मागू मागू परेशान झाले. बरं अण्णाला 15 मिनिटाच्या आधीच काही लक्षात राहत नाही. ते म्हणतात मी गजनी झालोय. आणि अण्णाला जोडीदार असा भेटलाय तो म्हणतो मी पुष्पा आहे, झुकेगा नाही साला. कलाकार आणले. आता ज्योतिताईने लय विनम्र तुम्हाला आव्हान केलंय. या ज्योतिताईंचं आव्हान तुम्ही लक्षात घ्या. उद्या जिजाऊंची जयंती आहे, संकल्प करा. अनेक या ठिकाणी षडयंत्र होणार आहेत, त्यांनी ओळखलेत. सकाळी मी बातमी वाचली, HMPV नावाचा आजार आलाय, कोरोना सारखा आहे म्हणे. आणि त्याचे 2-3 लोक सुद्धा सापडलेत. आता आरोग्य मंत्री कोण आहेत? मंत्री असे आहेत की लक्षात बी राहत नाहीत.